नमस्कार मित्रांनो. रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी पूजाने तिचा नवरा रोहितला सांगितले की यावेळी रक्षाबंधनावर जास्त खर्च करण्याची गरज नाही. जर तुझी बहीण शीला आली तर तिला माझी जुनी साडी दे आणि तिला 4 समोसे खाऊ घालून निरोप दे. मी तुला तुझ्या बहिणीवर जास्त खर्च करू देणार नाही. जर ती गरीब असेल तर यात आपला काय दोष आहे. सावध राहा. तिला मदत करण्याचा विचार केला तरी. हे शब्द ऐकून रोहितचे डोळे अश्रूंनी भरले. पण तो यावर काहीही बोलला नाही. कारण सणाच्या दिवशी घराचे वातावरण विनाकारण बिघडेल. त्याला माहित होते की त्याची बहीण शीला ही एक संघर्ष करणारी महिला आहे, जी विधवा असूनही तिच्या मुलाला शिक्षण देण्यात गुंतलेली आहे. शीलाच्या आईवडिलांच्या निधनानंतर रोहित तिचा एकमेव आधार होता. पण रोहितच्या लग्नानंतर पूजाने हळूहळू शीलाला रोहितपासून आणि घरापासून दूर केले. शीला दरवर्षी रक्षाबंधनच्या दिवशी रोहितच्या येत असे. पण आता तिला हे देखील कळून चुकले होते की तिचे इथे येणे आता फक्त औपचारिकता बनली आहे. रोहितने पूजाच्या शब्दांना प्रतिसाद दिला नाही. पण त्या रात्री तो खूप अस्वस्थ होता. जेव्हा त्याच्या बहिणीने पहिल्यांदाच त्याला राखी बांधली होती तेव्हा त्याच्या मनात पुन्हा पुन्हा तेच दृश्य येत राहिले. लहान असताना आईच्या मांडीवर बसून लहान बहीण शीलाने तिच्या लहान लहान हातांनी मला राखी बांधली होती आणि म्हटले होते की माझा भाऊ मला कधीही एकटे सोडणार नाही. तो नेहमी माझ्या सोबत असेल. आज ते वचन त्याच्या आत्म्याला हादरवून टाकत होते. दुसऱ्या दिवशी पूजाने एक साडी काढली जी एक मोलकरीणही घालण्यास नकार देई. तिने म्हटले की शीलाला ही साडी दे आणि मी स्वतः तिच्यासाठी नाश्ता बनवी. रोहितने हसत हसत पूजाला होकार दिला. पण त्याच्या हास्यात वेदना लपलेल्या होत्या. शीलाचा मुलगा सौरभने यावेळी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्याने त्याच्या मामांना सांगितले होते की यावेळी राखीच्या दिवशी आईला मामांकडून मोबाईल गिफ्ट हवा आहे, कारण तिचा जुना फोन पूर्णपणे खराब झाला आहे. रोहितकडे पैसे होते पण पूजाच्या भीतीमुळे तो काहीही करण्याची हिंमत करू शकला नाही. मग त्याने ठामपणे निर्णय घेतला. तो शांतपणे गेला आणि एक सुंदर गुलाबी साडी, एक नवीन मोबाईल फोन आणि मिठाईचा बॉक्स विकत घेतला आणि त्याच्या ऑफिसच्या बॅगेत गुपचूप ठेवला. राखीच्या दिवशी शीला घरी आली. पूजाने तिचे बनावट हास्याने स्वागत केले आणि प्लेटमध्ये 4 समोसे ठेवले. शीलाने रोहितला राखी बांधली पण तिच्या डोळ्यात पूर्वीसारखी जवळीक नव्हती. रोहितने तिला आशीर्वाद दिला आणि पूजाने दिलेली जुनी साडी तिच्यासमोर ठेवली. शीलाने काहीही न बोलता साडी उचलली आणि म्हणाली, धन्यवाद भाऊ. किमान तुझ्या बहिणीला काहीतरी देण्याचा विचार आला. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. मग ती उठून निघून गेली. मग रोहितने पूजाकडे पाहिले आणि म्हणाला, थांब शीला, मी तुला तुझी खरी भेट देतो. त्याने त्याच्या बॅगेतून ती गुलाबी साडी आणि मोबाईल काढला आणि तो शीलाला दिला आणि म्हणाला की तू माझी बहीण आहेस. आईची शेवटची आठवण. जर कोणी तुला दुखावले तर आई माझ्याकडे आधी पाहू शकणार नाही. शीलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण पूजाच्या डोळ्यात रागाची आग होती. तरीही ती गप्प राहिली, कारण हा घराच्या इज्जतीचा प्रश्न होता. शीला तिच्या घराकडे निघू लागली तेव्हा पूजाने तिला टोमणे मारले की आता तुला मोबाईल मिळाला आहे, आता दर महिन्याला काहीतरी मागत राहा. शीला काहीच बोलली नाही. पण रोहित स्पष्टपणे म्हणाला की जर कोणी माझ्या बहिणीला आणखी एकही चुकीचे शब्द बोलले तर मी आता गप्प राहणार नाही. पूजा, मी आतापर्यंत गप्प होतो पण आता मी माझ्या बहिणीचा अपमान सहन करणार नाही. पूजा पहिल्यांदाच स्तब्ध झाली. पण त्या रात्री जेव्हा रोहित आणि पूजा एकटे होते तेव्हा रोहितने पूजाला सांगितले की ज्या दिवशी तुझा भाऊ तुला असे वागवेल त्या दिवशी तुला समजेल की बहिणीचा भावाला काय अर्थ आहे. पूजाने शांतपणे अश्रू ढाळले. तिला पहिल्यांदाच तिच्या वागण्याची लाज वाटली. पण पूजा बदलेल का? तिला पश्चाताप होईल का की परिस्थिती आणखी बिकट होईल? रक्षाबंधन फक्त कर्मकांडांचा सण राहील का की भाऊ बहिणीच्या नात्याचे बंधन पुन्हा बांधले जाईल? चला बाकीची गोष्ट जाणून घेऊया. रक्षाबंधनाची रात्र अशी कुठे वळण घेऊन येईल की सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल. ती रक्षाबंधनाची रात्र होती. संपूर्ण घरात शांतता होती. पूजा तिच्या खोलीत गेली आणि हळूहळू तिची साडी काढत होती आणि विचार करत होती
की रोहितला तिच्या शब्दांची पर्वा नाही. तिने नकार देऊनही त्याने त्याच्या बहिणीला महागड्या भेटवस्तू दिल्या. ती खूप रागावली होती, पण तिच्या हृदयाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक विचित्र गोंधळ उडाला होता. तिला आठवले की जेव्हा तिची स्वतःची आई गेली होती तेव्हा तिच्या धाकट्या भावाने तिचे पाय धरले होते आणि म्हटले होते की दीदी, आता तू माझी आई आहेस. आणि मग पूजाने तिचे सर्व दागिने गहाण ठेवून त्याला इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. पण आता तिला समजत होते की लग्नानंतर नात्यांचे प्राधान्यक्रम कसे बदलतात. जेव्हा शीला तिच्या घरी पोहोचली तेव्हा ती स्वाभिमानाने मजबूत होती. सौरभने तिला सांगितले की आई, आज खूप दिवसांनी मामा तुला लहानपणी तू सांगायचीस तसे पाहिले. शीला ओल्या डोळ्यांनी म्हणाली की बेटा, जर नाते खरे असेल तर ते कधीच संपत नाही, फक्त वेळच त्याची परीक्षा घेतो. पूजा तिच्या खोलीत पडून होती, पण तिला झोप येत नव्हती. तिच्या शब्दांची कठोरता तिला सतावू लागली होती. तेवढ्यात रोहित खोलीत आला आणि बेडवर शांतपणे बसला. काही वेळाने पूजाने हळू आवाजात विचारले की मी खूप चुकले आहे का? रोहितने कोणतेही उत्तर दिले नाही. त्याने फक्त पूजाकडे पाहिले आणि म्हटले की जर माझी आई आज इथे असती तर तिला तुझ्या वागण्याची लाज वाटली असती. पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच तिने स्वतःची माफी मागितली. पण तुटलेली नाती सुधारण्यासाठी माफी पुरेशी होती का? रोहितने हळुवारपणे तिचा हात धरला आणि म्हणाला की रक्षाबंधन हा फक्त बहिणींचा सण नाही, तर तो पत्नींसाठी परीक्षेचा दिवस देखील आहे. हा दिवस म्हणजे एक पुरुष दोन महिलांमध्ये अडकला आहे की नाही हे जाणून घेण्याचा दिवस आहे. ज्याने त्याला जन्म दिला आणि ज्याच्या सोबत तो आयुष्य जगतो. दोघांचाही आदर महत्वाचा आहे, दोघांच्याही गरजा आहेत. पूजा रडत म्हणाली की उद्या मी शीलाजींची माफी मागेन. माझ्या वागण्यामुळे तिला झालेल्या दुखापतीची भरपाई मला करावी लागेल. पण रोहित हसला आणि म्हणाला की आता ते शब्दांनी नाही तर कृतीने दाखवून दिले पाहिजे. आणि येथून त्या नात्यात एक नवीन वळण सुरू झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजाने शीलाच्या घरी फोन केला, पण सौरभने फोन उचलला. त्याने सांगितले की मम्मी सकाळी मंदिरात गेली होती आणि तो घरी तिच्यासाठी हलवा बनवत होता. पूजाने फोन डिस्कनेक्ट केला आणि तिच्या दागिन्यांमधून एक सुंदर साडी आणि बांगड्या काढल्या आणि बाजूला ठेवल्या. मग शांतपणे रोहितला सांगितले की मला शीला दीदीच्या घरी जायचे आहे. रोहितने प्रथम तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. नंतर तो काहीही न विचारता तिच्या सोबत चालू लागला. पूजा आणि रोहित शीलाच्या घरी पोहोचले तेव्हा शीला तुळशीच्या रोपाला पाणी घालत होती. पूजा तिच्या पायाशी बसली आणि म्हणाली, दीदी, मी तुला फक्त साडी दिली होती, पण तू मला माझी खरी ओळख परत दिलीस. मी तुझी बहीण नाहीये, पण कदाचित आता मी बहिणीसारखे कसे व्हायचे ते शिकले आहे. शीलाने काहीही न बोलता तिला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंमध्ये वर्षानुवर्षेचे अंतर वाहून गेले. सौरभ बाहेर आला आणि म्हणाला की आज मामीची आणि आईची भेट पाहून मला खात्री पटली आहे की राखी म्हणजे फक्त धागा नाही, हे एक नाते आहे जे काळाबरोबर अधिक मजबूत होते. रोहितने दोघांकडे पाहिले आणि म्हणाला की आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय म्हणजे माझे नाते पुन्हा जोडले जात आहे. घरी परतताना पूजाने रोहितला सांगितले की यावेळी दिवाळीला शीला दीदी आपल्यासोबत राहील आणि तिच्या सर्व जबाबदारी माझी असेल. रोहित हसला आणि पूजाच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाला की जेव्हा एखादी स्त्री तिच्या अंतर्गत नात्यांचे मोठेपण ओळखते तेव्हा तिचे घर स्वतःच स्वर्ग बनते. आणि त्या दिवसापासून या रक्षाबंधनाची परंपरा एक नवीन सुरुवात झाली. दरवर्षी पूजा आता स्वतः शीलाला स्वतःच्या हातांनी साडी देत असे, मिठाई बनवत असे आणि म्हणत असे की दीदी, रक्षाबंधन हा फक्त एक धागा नाहीये, माझे नातेही तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि ही प्रत्येक नात्याची कहाणी बनली जी एका व्यक्तीच्या बदलाने पूर्णपणे बदलू शकते. कारण कधीकधी एक साडी आणि 4 समोसे देखील आत्म्याला स्पर्श करू शकतात. जर खरी भावना, स्वाभिमान आणि नाते मजबूत करण्याची इच्छा असेल. रक्षाबंधनानंतरचा तो आठवडा संपूर्ण कुटुंबासाठी एक नवीन युग घेऊन आला असे वाटत होते. शीला दरवर्षी राखी बांधण्यासाठी येत असे, पण यावेळी झालेला बदल हा रक्षाबंधनाच्या दिवसानंतरही चालू राहिला. जणू पूजामध्ये एक क्रांती आली होती. आता ती फक्त सासू, सून किंवा पत्नी नव्हती,
तर आता ती नातेसंबंध जपणारी एक समजूतदार महिला बनली होती. आता ती घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत शीलाचे नाव घेत असे. कधी कधी ती म्हणायची की दीदीला मिठाई आवडते. कधी कधी ती म्हणायची की दीदीचा मुलगा सौरभला कॉलेजसाठी काहीतरी द्यायला हवे. हा बदल पाहून रोहित शांतपणे हसायचा आणि तो कॉलेजसाठी काहीही करणार नाही असे त्याला वाटत असे. तो देवाचे आभार मानतो की त्याच्या पत्नीला नात्यांचे खरे महत्त्व समजले आहे. एका संध्याकाळी पूजाने तिचे कपाट उघडले आणि तिच्या आईची जुनी सोन्याची साखळी काढली आणि म्हणाली की तिला ती शीला दीदीला द्यावी लागेल. आता ती माझ्या आईसारखी आहे. रोहित भावनिकपणे पूजाला मिठी मारतो. पण त्याच दरम्यान एक नवीन आव्हान समोर येते. पूजाची धाकटी बहीण काजल तिच्या माहेरून राखीसाठी आली नाही. पूजा रागावते आणि म्हणते की जर ती आली नाही तर मीही तिच्याशी आता कोणतेही संबंध ठेवणार नाही. मग पहिल्यांदाच रोहित पूजाला तेच वाक्य बोलतो जे पूर्वी शीलासाठी म्हटले होते. जेव्हा बहिणीची तक्रार असते तेव्हा त्याचे उत्तर हे नाते तोडून नाही तर तिला समजावून सांगून दिले जाते. पूजा गप्प बसते. तिला समजले होते की शीला ज्या परीक्षेत ठेवण्यात आली होती आता ती स्वतःही त्याच परीक्षेत जात आहे. ती काजलला फोन करते आणि विचारते की ती का आली नाही. तर असे उघड झाले की काजलच्या पतीला ऑफिसमधून सुट्टी मिळाली नाही आणि ती एकटी येण्यास घाबरत होती. पूजा ताबडतोब तिच्या ड्रायव्हरला पाठवते आणि काजलला बोलावते आणि स्वतःच्या हातांनी तिला जेवू घालते. आता शीला, काजल आणि पूजा या बहिणी झाल्या होत्या. तिघीही एकमेकांच्या वेदना समजून घेत होत्या आणि एक नवीन विधी सुरू करत होत्या. राखी आता केवळ रोहितच्या मनगटावरच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या हृदयावर बांधली गेली होती. त्या वर्षी दिवाळीला शीला तिचा मुलगा सौरभसोबत पूर्णपणे तयार झाली होती. पूजा म्हणाली की यावेळी लक्ष्मीपूजन दीदीच्या हातांनी होईल. रोहित म्हणाला की हे घर आता खरोखरच घरासारखे वाटू लागले आहे. सौरभ म्हणाला की यावेळी घरातून निघताना मम्मी हसून म्हणाली होती, मी आता अनोळखी नाही, मी आपलेपणाच्या सावलीत राहते. तेवढ्यात अंगणात तुळशीजवळ बसलेली पूजा विचार करत होती की जुनी साडी आणि 4 समोश्यांनी सुरू झालेली कहाणी आज नातेसंबंधांचे एक नवीन उदाहरण बनली आहे. आता दरवर्षी पूजा स्वतः साड्या खरेदी करायची, मिठाई बनवायची आणि शीलाला फोन करून म्हणायची, दीदी राखी तुझ्याशिवाय अपूर्ण वाटते. आणि अशा प्रकारे दरवर्षी हे घर रक्षाबंधनाचे प्रतीक बनले. जिथे बहीण फक्त बहीण नव्हती, सून फक्त सून नव्हती आणि पत्नी फक्त पत्नी नव्हती, तर प्रत्येक नाते एकमेकांचे दुःख वाटून घेत असे. तेव्हा पूजाने तिच्या डायरीत लिहिले की नाती कधीच रक्ताने बनलेली नसतात. ती समजूतदारपणा, आदर आणि आपलेपणाने बनलेली असतात. आणि जेव्हा महिलांना समजून घेऊ लागतात तेव्हा दररोज प्रत्येक घरात एक नवीन राखी बांधली जाते. रक्षाबंधनानंतर 2 आठवडे झाले होते जेव्हा एक पोस्टमन आला आणि रोहितच्या नावाने एक पत्र दिले. पिवळ्या लिफाफ्यात गुंडाळलेले ते पत्र कुठल्या तरी जुन्या गावातून आले होते. रोहितने पत्र उघडले तेव्हा तो काही क्षणांसाठी अवाक झाला. त्याचे डोळे उघडले. पूजाने विचारले की हे पत्र कोणाचे आहे. रोहित थरथरत्या हातांनी म्हणाला की हे पत्र माझ्या वडिलांच्या पहिल्या पत्नीच्या मुलाचे आहे. पूजा आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, कोण? रोहित म्हणाला, हो, मी हे कधीच सांगितले नाही, पण माझ्या वडिलांचे पहिले लग्न गावात झाले होते आणि त्यांना त्या पत्नीपासून एक मुलगा होता. पण नंतर वडील शहरात आले आणि दुसरे लग्न केले, म्हणजे माझ्या आईचे. मी या सत्यापासून पळत राहिलो, पण आता तो मुलगा या पत्रासह मला शोधत आला आहे. त्याने लिहिले आहे की त्याचे कोणीही राहिले नाही, त्याची आईही आता नाही आणि आता तो फक्त त्याच्या भावाला भेटू इच्छितो. पूजा काही वेळ स्तब्ध झाली. मग ती म्हणाली, तर तो आता या घरात येईल का? रोहित गप्प राहिला. पण जेव्हा शीलाला हे कळले तेव्हा ती म्हणाली की जर बहिणीचे महत्त्व इतके आहे की तुमची पत्नी स्वतःला बदलू शकते तर भावाच्या हाकेकडे दुर्लक्ष करणे पाप आहे. पण पूजाला भीती वाटू लागली होती की रोहितचा सावत्र भाऊ या घरात येऊन त्याचे हक्क सांगू लागेल का? तो मालमत्तेत वाटा मागू शकेल. मग शीला पूजाला म्हणाली, जेव्हा मी राखी बांधण्यासाठी तुझ्या घरी येत असे
तेव्हा तू माझ्या हेतूवर शंका घेतलीस आणि आता जेव्हा दुसरा नातेवाईक येत आहे तेव्हा पुन्हा तीच भीती. प्रत्येक स्त्रीला असे वाटते का की जो कोणी अनोळखी व्यक्ती म्हणून येईल तो सर्वस्व हिसकावून घेईल. पूजाने मान टेकवली. पण रोहित म्हणाला की मी माझ्या भावाला भेटायला गावी जाईन आणि तो कोणत्या स्थितीत आहे ते पाहीन. रोहितने जाऊन पाहिले की त्याचा सावत्र भाऊ रमेश एका तुटलेल्या झोपडीत आजारी पडला होता. त्याच्या डोळ्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त एक प्रेमळ हास्य होते. जणू तो भाऊ नाही तर वर्षानुवर्षे हरवलेला वडील आहे. रोहितने त्याला मिठी मारली आणि म्हणाला की आता तू एकटा नाहीस, आता तू माझ्यासोबत राहशील. रमेशने नकार दिला. तो म्हणाला की मला काहीही नको आहे, मला फक्त तुझ्याकडून राखी बांधायची आहे. रोहित रडू लागला. तो म्हणाला की तू मला कधीच काही मागितले नाहीस आणि मी तुला भाऊ मानूही शकत नाही. आज मी तुला नाते मागतो, माझ्या मनगटावर राखी बांधतो. रमेशने थरथरत्या हातांनी एक जुना धागा काढला आणि त्याच्या भावाच्या मनगटावर बांधला. रोहितने रमेशला घरी आणले, पण आता खरी परीक्षा पूजाची होती. रमेश घरी आल्यावर पूजाने त्याला पाहिले आणि क्षणभरही काहीही बोलली नाही. मग तिने स्वयंपाकघरातून एक थाळी काढली, त्यात दिवा लावला आणि आरती करताना म्हणाली की या घरात येणाऱ्या प्रत्येक भावाचे स्वागत केले जाईल, मग तो रक्ताचा असो किंवा नशिबाचा असो. आता मी एक बहीण आहे, एक पत्नी आहे, एक सून आहे आणि एक दिवस मीही आई होईन. आणि जी स्त्री नातेसंबंधांना स्वतःचे बनवते तिला घाबरण्याची गरज नाही. शीलाने पूजाला मिठी मारली आणि म्हणाली की आता तू खरोखरच या घराची शान आहेस. मग रमेशने पूजाला सांगितले की वहिनी, मी तुमच्या सर्वांसाठी काहीही आणू शकलो नाही, पण हे पत्र आईचे शेवटचे स्मृतिचिन्ह आहे ज्यामध्ये तिने तुला तिची सून मानून आशीर्वाद पाठवले होते. पूजाने कपाळावर पत्र ठेवले आणि म्हणाली की आता तिला काहीही नको आहे, तिच्या घरात कोणीही अनोळखी नाही. आणि त्या दिवशी नवीन रक्षाबंधनाचा जन्म झाला, जिथे एका सावत्र भावाने त्याचे हक्क न मागता नाते मिळवले आणि एका महिलेने सर्व नातेसंबंध स्वीकारले आणि तिचे स्त्रीत्व पूर्ण केले. शीलाचा मुलगा सौरभने त्याचे शिक्षण पूर्ण करताच जेव्हा तो डॉक्टर झाला आणि पहिल्यांदाच मामा रोहित आणि पूजा मामी यांचे आशीर्वाद घेतले, तेव्हा रोहितच्या डोळ्यात अभिमानाची चमक होती आणि पूजाच्या चेहऱ्यावर आईसारखे समाधान होते. आता सौरभच्या लग्नाची चर्चा सुरू होती आणि शीलाला त्याच्या मामा आणि मामीच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये अशी इच्छा होती. पूजाला हे सर्व आवडले, पण तिला माहित नव्हते की हे लग्न त्यांच्या घरात इतके वादळ आणेल की ते जुने जखमा पुन्हा उघडेल. सौरभला दृष्टी नावाची एक मुलगी आवडली, जी एक स्वतंत्र विचारसरणीची, स्वावलंबी आणि स्पष्टवक्तेपणाची मुलगी होती. ती परदेशात वाढली होती, पण तिचे संस्कार खोल होते. जेव्हा दृष्टी पूजाला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिने फक्त एवढेच सांगितले की तिला नाते कसे टिकवायचे हे माहीत आहे, पण नमस्कार न करता. पूजा हसून म्हणाली की नाते वाकून नाही तर समजून घेऊन टिकवले जाते. दृष्टी हसली, पण त्या स्मितने पूजाला वाईट वाटले, जणू काही अव्यक्त भीती तिला त्रास देत होती. खरे तर पूजाला तिच्या भावाची बायको आठवली, जी काही वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने तिच्या माहेरी आली होती आणि तिच्या माहेरी नातेसंबंध तोडले होते. तिचे स्वावलंबन, तिचे उघडपणे बोलण्याची पद्धत, तेच स्मित हास्य ज्यामध्ये तिचा मुद्दा मांडण्याचा अभिमान होता. पूजाला वाटले की सौरभची ही निवड तिच्या भाच्याला तिच्यापासून हिरावून घेऊ शकते, पण रोहित म्हणाला की प्रत्येक पिढी स्वतःची नाती निवडते. जर दृष्टी ही सौरभची निवड असेल तर आपण ती स्वीकारली पाहिजे. शीलालाही सौरभ आनंदी असावा असे वाटत होते, पण पूजाचा चेहरा अधूनमधून बदलत असे. कधी ती म्हणायची की दृष्टीला नमस्कार कसा करायचा हेही कळत नाही, कधी ती म्हणायची की ही मुलगी साडी घालत नाही. सुना अशाच प्रकारे बनवल्या जातात का? सौरभ नम्रपणे म्हणाला, मामी, दृष्टीला तुम्ही शिकवा, ती नक्की शिकेल. पूजा शांत व्हायची, पण जुने अनुभव तिला त्रास देत होते. मग लग्नाची तारीख निश्चित झाली. सगळे काही ठीक चालले होते, पण लग्नाच्या 2 दिवस आधी पूजाने सौरभला एकटे बोलावून म्हटले, बेटा, पुन्हा एकदा विचार कर, मला भीती वाटते की दृष्टी हे घर सांभाळू शकणार नाही. सगळे ठीक आहे,
पण तिच्यात माझ्यासारखे सगळे सहन करण्याचा धीर नाहीये. सौरभने दिलेल्या उत्तराने पूजाला धक्का बसला. सौरभ म्हणाला, मामी, जेव्हा तू माझ्या आईला जुनी साडी आणि 4 समोसे दिलेस तेव्हा तुलाही सहन करण्याची धीर नव्हता, पण तू बदललीस. जर तू बदलू शकतेस तर दृष्टी का नाही करू शकत? तिलाही स्वीकारा, मग बघा ती तुला आईपेक्षा जास्त कसे मानेल. आणि त्या रात्री पूजा पहिल्यांदाच तिच्या असुरक्षिततेला हरवू देते. दुसऱ्या दिवशी जेव्हा दृष्टीने हळदी लावली तेव्हा पूजा स्वतः तिच्याकडे गेली आणि म्हणाली की या घरात सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून ये. मी तुला तुझी आई म्हणून स्वीकारू इच्छिते, तुझी सासू म्हणून नाही. दृष्टी तिच्या अश्रूंमध्ये म्हणाली की देवी, माझी आई लहानपणीच निघून गेली. आता पूजाला समजले की देवी आणि आईमध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे, भावनांचा नाही. लग्न पूर्ण झाले, संपूर्ण घरात आनंदाचा वर्षाव झाला, पण पूजाच्या डोळ्यातील चमक केवळ कोणत्याही बुद्धिमत्तेच्या समारंभाची नव्हती, तर ती एका अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होण्याची चमक होती. जणू प्रत्येक नात्याने तिची परीक्षा घेतली आणि तिने तिच्या आतल्या स्त्रीला प्रत्येक वेळी जिंकू दिले. पूजाला डायरीत लिहिण्याची सवय होती. तिने तिच्या डायरीत लिहिले की मी फक्त सून नाही, मामी नाही, पत्नी नाही, तर मी ती स्त्री आहे जी प्रत्येक वेळी तुटते, जळते, भरकटते, पण प्रत्येक राखेतून नवीन राखी म्हणून उठते. आणि जेव्हा एखादी स्त्री तिच्या आतल्या बहिणीला, आईला, सासूला, काकूंना एकत्र ठेवते तेव्हा प्रत्येक रक्षाबंधन तिचे स्वतःचे संरक्षण बनते. लग्नानंतर सर्व काही सोपे आणि सुंदर वाटायचे. दृष्टीने घराचा प्रत्येक कोपरा आत्मीयतेने भरला होता. पूजा आता तिला सून नाही तर मुलगी म्हणत असे. शीला देखील दररोज म्हणायची की दृष्टी माझ्या मुलाची नाही तर माझ्या हृदयाची निवड झाली आहे. सौरभ आता त्याच्या कामात व्यस्त झाला होता, पण दृष्टीने घराची इतकी चांगली काळजी घेतली की पूजाला असे वाटले की जणू तिचे स्वतःचे प्रतिबिंब नवीन पिढीत उतरले आहे. पण ज्याप्रमाणे प्रत्येक आनंदामागे सावली असते, त्याचप्रमाणे एके दिवशी पूजा दृष्टीच्या कपाटाची साफसफाई करत असताना त्यातून एक जुना फोटो पडला, ज्यामध्ये दृष्टी एका तरुणासोबत हसत होती. तिच्या हातात राखी होती आणि तिच्या डोळ्यात असे भाव होते जे दुर्लक्षित करता येत नव्हते. पूजाला धक्का बसला. तीही घाबरली होती, पण सर्वात मोठी भीती होती की हा आणखी एक विश्वासघात होता का, आणखी एक खोटे. तिने फोटो उचलला आणि तो शांतपणे ठेवला, पण तिच्या मनात एक वादळ उठू लागले. संध्याकाळी जेव्हा दृष्टी थकून परतली तेव्हा पूजाने तिला जेवण देताना तोच फोटो तिला दिला आणि ती काहीही बोलली नाही. दृष्टीने फोटो पाहताच तिचा चेहरा फिकट पडला, तिचे हात थरथरायला लागले आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले. पूजाने विचारले की तो कोण आहे. दृष्टी गप्प राहिली. काही क्षणांनी ती म्हणाली की मामी, हा माझा सावत्र भाऊ आहे, ज्याने मला लहानपणी आईसारखे वाढवले. पण मी कॉलेजमध्ये असताना तो स्वतःहून माझ्यासाठी काही निर्णय घेऊ लागला. मला वाटले की तो माझ्या आयुष्यावर त्याचा हक्क सांगू लागला आहे. मग एके दिवशी तो म्हणाला की मी तुझे लग्न निश्चित केले आहे. मी विरोध केला आणि घर सोडले. ती माझी राखी मनगटावर होती, पण ते नाते बांधण्याऐवजी तो माझे पंख कापू इच्छित होता. म्हणूनच मला निघून जाणे चांगले वाटले. पण मला अजूनही प्रत्येक रक्षाबंधनाच्या दिवशी त्याची आठवण येते. पूजाच्या डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारची वेदना तरळू लागली, जणू काही भूतकाळ तिचा पाठलाग करत होता. तिने हळूवारपणे विचारले की तुला अजूनही त्याला भेटायचे आहे का. दृष्टी म्हणाली, हो, खूप, पण मला भीती वाटते की तो अजूनही तोच हक्क सांगेल जो त्याने आधीच सांगितला आहे. पूजाने तिचा हात धरला आणि म्हणाली की नाती भीतीने नव्हे तर समजूतदारपणाने आणि बुद्धिमत्तेने जपली जातात. जेव्हा एखादी स्त्री तिच्या आतल्या वेदना ओळखते तेव्हा तिच्यात प्रत्येक नाते जुळवण्याची शक्ती असते. दुसऱ्या दिवशी पूजा स्वतः दृष्टीला तिच्या सावत्र भावाकडे घेऊन गेली. तो आता साधे जीवन जगत होता, पण दृष्टीला पाहून त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला की तू आली आहेस. मला वाटले होते की तू पुन्हा कधीच येणार नाहीस. दृष्टी गप्प राहिली. पूजाने मध्येच थांबून म्हटले की भाऊ, तुझी बहीण आता फक्त मुलगी नाही तर ती एक सून देखील आहे आणि तिला तू पुन्हा तिची राखी बांधायची आहे, पण यावेळी कोणत्याही योग्य बुद्धिमत्तेशिवाय फक्त प्रेमाने. दृष्टीने शांतपणे राखीचा धागा त्याच्याकडे वाढवला.
आणि पहिल्यांदाच दोन्ही भावंडे बोलता एकमेकांकडे माफी मागत राहिले. परतताना पूजाच्या डोळ्यात समाधान होते. जणू काही तिने केवळ एका सुनेलाच नव्हे तर एका बहिणीला तिच्या भावाशी पुन्हा जोडले आहे. घरी परतल्यानंतर रोहितने विचारले की ती कुठे गेली होतीस. पूजाने राखी बांधायला सांगितले, पण यावेळी दुसऱ्याची, कारण जोपर्यंत दुसऱ्याची राखी बांधली जात नाही तोपर्यंत आपल्या नात्याचे रक्षण अपूर्ण राहते. आणि त्या रात्री पूजाने तिच्या डायरीत लिहिले की नात्यांची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे जेव्हा सर्व काही तुटते तेव्हा नसते, तर जेव्हा आपल्यात तुटलेले नाते दुरुस्त करण्याचे धाडस असते. आणि जेव्हा सून घाबरण्याऐवजी तिच्या भूतकाळाचा सामना करते, नात्याचे रक्षण अपूर्ण राहते. तेव्हा ती आता सून राहत नाही, ती त्या घराची बहीण बनते, ती मुलगी बनते. आणि मग रक्षाबंधन हा फक्त एक सण नसून संपूर्ण आयुष्याची भावना बनते. सणांचा हंगाम पुन्हा परतला होता. घरात रक्षाबंधनाची तयारी सुरू होती. दृष्टीने पूजासाठी एक सुंदर साडी खरेदी केली होती आणि शीलाने सांगितले की यावेळी राखी वेगळी असेल, कारण ती पहिल्यांदाच तिच्या मुला आणि सुनेसोबत एका पूर्ण कुटुंबात साजरी करत होती. पूजाला वर्षानुवर्षे हवे असलेले सर्व काही अगदी तसेच होते. एकत्र बसलेले हसणारे कुटुंब, स्वयंपाकघरात भांडी वाजत होती, मिठाईचा सुगंध आणि नात्यांमध्ये गुंडाळलेले हास्य. पण या सगळ्यात पूजा अनेक दिवसांपासून बरी नव्हती. तिला अनेकदा चक्कर येत होती, तिचे हात थरथरत होते आणि तिचे डोके जड होते. रोहितने बऱ्याचदा सांगितले की डॉक्टरकडे जाऊया, पण पूजा नेहमीच ते पुढे ढकलत असे, म्हणत असे की आज राखीचा सण आहे, मी सर्वांची काळजी घेईन आणि मग आपण पाहू. पण त्या दिवशी पूजा तिथेच पडली तेव्हा सगळे थांबल्यासारखे वाटले. हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आला तेव्हा कळले की पूजाला ब्रेन ट्यूमर आहे, तोही शेवटच्या टप्प्यात. डॉक्टर म्हणाले की आता वेळ मर्यादित आहे, फक्त काही महिने किंवा कदाचित काही आठवडे. कुटुंबात शांतता पसरली. शीला तिचे डोके धरून बसली. रोहित विचलित झाला. दृष्टी स्तब्ध उभी होती. पण पूजा हसत होती, जणू तिला सर्व काही माहीत आहे. ती म्हणाली की माझ्याकडे जास्त वेळ नाही, पण मला जे हवे होते ते मी पाहिले आहे. मी आणखी काय मागू. मग शीला म्हणाली की यावेळी रक्षाबंधनचा विधी पूजाच्या हातांनी होणार नाही, तर प्रत्येकजण तिच्यासाठी करेल. आणि त्या दिवशी एक अद्भुत दृश्य निर्माण झाले. जेव्हा घरातील 4 महिला, शीला, दृष्टी, काजल आणि शीलाची भाची, सर्वांनी मिळून पूजाला राखी बांधली आणि म्हणाली की तू आमच्या सर्वांचे रक्षण केले आहेस, आता या राख्या आम्ही तुला बांधत आहे. मग सौरभने शांतपणे खिशातून साखळी काढली आणि म्हणाला की मामी, तू माझ्या आईसारखी आहेस, आजपासून मी दरवर्षी तुला राखी बांधेन. पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने कोणालाही रडू दिले नाही. ती म्हणाली की माझी शेवटची इच्छा आहे, जर मी पुढच्या राखीपर्यंत नसेन तर माझ्या मनगटावर कोणताही धागा अपूर्ण राहू नये. दृष्टी म्हणाली की आई, मी दरवर्षी तुझ्या फोटोवर राखी बांधेन. पण पूजाने नकार दिला. ती म्हणाली की नाही, माझा एक हात अजूनही रिकामा आहे आणि तो हात त्या महिलेसाठी आहे जी एकेकाळी मला फक्त साडी आणि समोसेपुरते मर्यादित ठेवू इच्छित होती. आणि मग तिने स्वतःचा एक जुना फोटो काढला ज्यामध्ये ती खूप कठोर, गर्विष्ठ दिसत होती आणि म्हणाली की हा फोटो माझा खरा शत्रू आहे. दरवर्षी त्यावर राखी बांध, म्हणजे मला आठवेल की मी एकेकाळी काय होते आणि आता मी काय आहे. रोहितने तिचा हात धरला आणि म्हणाला की तू स्वतःला बदलले नाहीस, तू आम्हाला बदलले आहेस. पूजा हसली, पण ते हास्य हळूहळू थांबले. शेवटच्या राखीच्या दिवशी सकाळी ती खूप शांत होती. तिने सर्वांना एक पत्र दिले ज्यामध्ये तिने लिहिले होते की जेव्हा मी राहणार नाही तेव्हा माझी डायरी उघडा आणि त्यातील एक पान वाचा ज्यामध्ये लिहिले आहे की राखी हा भाऊ आणि बहिणीला बांधणारा धागा नाही, तर राखी ही एक भावना आहे जी प्रत्येक स्त्रीला प्रत्येक नात्यात बांधते, जिथे प्रेम, आदर आणि क्षमा असते. जोपर्यंत हे तिघे आहे तोपर्यंत माझी राखी जिवंत आहे. आणि पूजा त्या रात्री कायमची झोपली. पण पुढच्या राखीवर जेव्हा दृष्टीने पूजाच्या फोटोऐवजी स्वतःच्या मनगटावर तोच जुना धागा बांधला तेव्हा शीलाने विचारले की ही राखी कोणाची आहे. दृष्टी म्हणाली की ही माझ्या आईची आहे, जिने मला शिकवले की नाती जन्माने नव्हे
तर आवडीने बनतात. आणि त्या दिवशी घराच्या भिंतींवर पूजाचा फोटो हसत होता, जणू काही म्हणत होती की मी माझे सर्व नातेसंबंध पूर्ण केले आहे आणि आता माझी शेवटची राखी तुमच्या हृदयात बांधली आहे. तर मित्रांनो, ही अशी राखीची कहाणी होती ज्यामध्ये फक्त धागा नव्हता तर नात्यांचे थर होते. बहिणीचा आदर, सुनेचा विचार आणि नवऱ्याची मूक सहनशीलता होती. तुम्ही कधी विचार केला आहे का की जुनी साडी आणि 4 समोसे एखाद्याच्या आत्म्याला किती खोलवर स्पर्श करू शकतात? ही कहाणी आपल्याला शिकवते की रक्षाबंधन हा फक्त देण्याचा सण नाही, तर समजून घेण्याचा आणि जोडण्याचा सण आहे. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कोणत्या क्षणाने तुम्हाला सर्वात जास्त भावनिक केले ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या भावा बहिणीसोबत शेअर करा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथांसाठी आमच्या स्वामी वास्तू चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.